नमस्कार, मी बोलते आहे नंदिनी अंकोलेकर. मी आज तुम्हाला दाखवणार आहे 2 प्रकारच्या साईड डिश. त्याच्यातली पहिली डिश आहे ही नेपाळी बटाटा काकडी कोशिंबीर आणि दुसरं आहे आपलं लाल भोपळ्याचं भरीत. ह्या दोन्हीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. चला तर. नेपाळी काकडी बटाटा कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य हा एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तसंच काकडी पण मी घेतलेली आहे. एक मीडियम साईजची काकडी, ह्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आपण काकडी आणि बटाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे अर्धा कप मी भाजलेलं तीळ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून जवस घेतलेलं आहे, म्हणजे आपण अळशी म्हणतो त्याला, अळशी घेतलेली आहे. ती 2 टेबलस्पून अळशी घेतलेली आहे, भाजलेली आहे ही अळशी. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून लिंबाचा रस घेतला आहे आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर घेतला आहे. फोडणीसाठी आपल्याला 1 टीस्पून तेल लागणार आहे. एक अर्धा टीस्पून मेथी घालणार आहे. अख्खी मेथी घालायची त्याच्यामध्ये फोडणीमध्ये. मेथीचे दाणे अर्धा टीस्पून घेतलेले आहे. 1 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. आता आपण करायला सुरुवात करूया. तसं मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये एक तिमूर म्हणून पावडर पण असते, पण ती आपल्याकडे मिळत नाही आहे. पण ती घातल्याशिवाय कोशिंबीर पूर्ण होत नाही असं म्हणतात, पण आपण नाही घातली तरी चालेल. आता आपण सुरुवात करूया हे करायला. हे भाजलेले तीळ आणि अळशी ह्याची आपण जराशी भरड करून घ्यायची आहे. आता आपण मी भरड करून आणते तुम्हाला दाखवते. या तिळाचे भाजलेल्या तिळाची मी पावडर करून भरड करून घेतलेली आहे. तसंच अळशीची पण भरड करून घेतलेली आहे. आता आपण हे एक साहित्य सगळं घेऊन भांड्यामध्ये मिक्स करूया. पहिले आपण काकडी घेऊया, नंतर बटाटा उकडलेला घेऊया. ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाजलेल्या तिळाची पावडर घ्यायची, आपण अळशी घ्यायची, कोथिंबीर घ्यायचं, थोडं लिंबाचा रस घालायचा, आपण मिरचीची पावडर घालायची, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची याच्यावरती आणि गॅसवरती मी तेल तापत ठेवायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी. आता तेल गरम झालं की आपण ती फोडणी तयार करायची. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यातच मी मेथीचे दाणे टाकते. मेथीचे दाणे जरा ब्राऊन होऊ द्यायचे. मेथीचे दाणे ब्राऊन झाले. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची चांगली तडतडली की आपण बरोबर ना ती फोडणी हळदीवर टाकायची असते. हळदीवर आपण बरोबर ही फोडणी टाकायची. आणि पहिले जरा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग हाताने मिक्स करायचं, म्हणजे त्याची चव आणखीन चांगली होते. अजून थोडी कोथिंबीर घालते मी याच्यामध्ये. आता आपण हाताने मिक्स करून घेऊया. झाली आपली नेपाळी स्टाईलची काकडी बटाटा कोशिंबीर. तुम्हाला कशी वाटते ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ही एक नवीनच कोशिंबीर मी माझ्या मुलीकडनं शिकलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. भोपळ्याचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य हा उकडलेला भोपळा घेतलेला आहे मी. आपल्या घरात माणसं किती त्याप्रमाणे आपण प्रमाण ठरवायचं याचं. हे साल काढून मी उकडून घेतलेलं आहे. 2 शिट्ट्या काढून उकडून घेतल्या. आता त्याला बाकीचे साहित्य लागणार आहे. चवीनुसार मीठ, 1 बाउल म्हणजे गोड म्हणजे आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून बारीक कांदा कापून घेतला आहे. आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची. कोथिंबीर 2 टेबलस्पून घ्यायचं. एकदम सोपी भरीत आहे. साईड डिश म्हणून तोंडी लावायला खूप छान आहे. आता आपण हे करायला घेऊया. पहिल्यांदा आपण भोपळा चमच्याने असा स्मॅश करून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया, हिरवी मिरची टाकूया. सगळं मिक्स करायचं आणि दही टाकायचं. साईड डिश म्हणून खूप चांगली आहे.
एकदम सोपी आहे. तुम्हाला पाहिजे तर याला फोडणी देऊ शकता, नाही दिली तरी चालेल. त्याला आपलं भोपळ्याचं भरीत तयार. तुम्ही भरीत म्हणा, कोशिंबीर म्हणा, काही म्हणा, पण ह्याला ओरिजिनल भोपळ्याचं भरीत म्हणतात. चला तर आता आपण सर्व करूया.